दरम्यान संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती काय टीका केली आहे तीही पाहूयात। मला वाटतं जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता। सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे। स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती। त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलचे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल। आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे, म्हणून आज मला वाटतं जरांगे पाटलांनी काही प्रेस घेत आहेत त्यामध्ये ते त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतील। परंतु सरकारची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची, परंतु इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ही आहे, होती आणि राहील।